नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा आपलं यूट्यूब चॅनलवर जे आहे ते नवीन अपडेट मी घेऊन आली आहे. तर आज 26 जानेवारी. तर 26 जानेवारी दिवशी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत 1500 रुपये जे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आज भरपूर महिलांना खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतील लाडक्या बहीण योजनेचे. तर आता आपण त्याबद्दल नवीन अपडेट आली आहे, तर ते आपण जाणून घेऊया. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 2.5 कोटी बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो मिळण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये जे आहे ते 1500 रुपये जमा झालेले आहेत. मात्र पैशांच्या गुंतवणुकीबद्दल बहुतांश लाडक्या बहिणींना याची माहिती नाही. त्यामुळे या मिळणाऱ्या पैशांचे नियोजन कसे करायचे याचे धडे जे आहे ते सरकारच्या वतीने आता दिले जाणार आहेत. सरकार तुम्हाला जे आहे ते सांगणार आहे की पैशांचा उपयोग कसा करायचा, किंवा जे महिलांना स्वतःहून करायचं असेल ते महिला स्वतःहून ते काम करू शकतील. पण जानेवारीचा हप्ता जो आहे, जानेवारीच्या हफ्त्याबाबत हा व्हिडिओ आहे आणि जानेवारीच्या हफ्त्याची अपडेट जी आहे ती मी तुम्हाला देणार आहे. तर जानेवारीचा जो हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये शुक्रवारपासून येण्यास सुरुवात झालेली आहे. मी तुम्हाला तसं मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं, तुम्हाला प्रूफसहित दाखवलो की शुक्रवारी जे आहे ते काही महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जे जमा झालेले आहेत. तर आता जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास शुक्रवारपासून सुरू झाला आहे. मी आत्ता सांगितलं. तर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली होती. जुलै महिन्यात घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यातील 21 ते 60 वयोगटातील सुमारे 2 कोटी महिलांना आत्तापर्यंत दरमहा 1500 रुपये देण्यात आले आहेत. तर आता जानेवारीचा हप्ता जमा झाल्यानंतर पात्र महिलांना एकूण 10,500 रुपये मिळतील. म्हणजे सरकारने आत्तापर्यंत जे आहे ते जुलै महिन्यापासून जे आहे ती ही लाडकी बहीण योजना सुरू झाली होती आणि 1500 रुपये जे आहे ते महिलांच्या खात्यामध्ये दरमहा पडलेले आहेत. डिसेंबरचाही हप्ता जे आहे ते महिला वाट पाहत होत्या, जसं डिसेंबरचा हप्ताही महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. आणि आता जानेवारीचा जो हप्ता आहे तोही महिलांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे आत्तापर्यंत महिलांना जे आहे ते सरकारकडून दरमहा 1500 रुपयाने 10,500 रुपये जे आहेत ते मिळालेले आहेत सरकारकडून महिलांना लाडकी बहीण योजनेमार्फत. तर आता जे आहे ते फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जे लगेच सुरू करणार आहेत ते वाटप फेबचा, पण ते कधी करणार आहेत याबाबतही ते अपडेट देतील. त्याच्याबद्दलही मी व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर नक्की टाकाल. आता तुम्ही इथे पाहू शकता ICICI बँक स्टेटमेंट आहे महिलांचे. तर त्यांना जे आहे सकाळी 7:02 जे आहे ते 1500 रुपये 1,500 रुपये 26 तारखेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मिळालेले आहेत. तर आज जे आहे ते 7 वाजल्यापासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही पाहू शकता 26 जानेवारी 2025 1500 रुपये आणि इथं वेळही दिलेली आहे की 7:02 महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत जे आहे ते भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत, त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये पडलेले आहेत. तर मी याच्या आधीही बँक स्टेटमेंट दाखवले होते, त्याच्यामध्ये शुक्रवारची डेट होती आणि आता जे आहे ती आजची डेट आहे. तर महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला ही पैसे आले की नाही हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या राज्यात आहात हेही तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन कराल. आणि आता हे पाहिलं तुम्ही, आजचं 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 26 जानेवारीला आज जमा झालेले आहेत. तर असे आहे. तर लाडकी बहीण योजना जी आहे ती जोमात सुरू असल्याने राज्यातील महिला जे आहेत ते खुश आहेत भावावर. कारण जसं महायुती सरकारने जो आश्वासन दिलं होतं की महायुती सरकारचा विजय झाल्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जे आहेत ते दरमहा जमा होणार आहेत. पण मध्ये ज्या अफवा होत्या, ज्या प्रश्न निर्माण झाले होते की आता लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे, तर तसं आता काही नाही. याबाबत जे आहे ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, नंतर एकनाथ शिंदे, नंतर अजितदादा पवार आणि आदिती तटकरे यांनी सगळ्यांनीही स्पष्ट केलं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ती कधीच बंद होणार नाही आहे, ती अशीच सुरू राहणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा सगळ्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना जे आहे ते आता काळजी करण्याची गरज नाही. तर लाडकी बहीण योजना जी आहे ती आता कधीच बंद पडणार नाही आहे. तर महिलांच्या खात्यामध्ये जे आहे ते 1500 रुपये जे आहेत ते जमा होणार आहेत. पण आता जो प्रश्न होता 2100 रुपयाचा, तोही महिलांचा प्रश्न जो आहे तो लवकरच सुटणार आहे. त्याच्यावरही सरकार जे आहे ते लवकरच भाष्य करणार आहे. तर त्याबद्दल आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे मीडियासमोर. तर तेही तुम्ही पाहू शकता. त्याचा व्हिडिओही मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकला आहे की आदिती तटकरे या मीडियासमोर त्यांनी काय मत व्यक्त केलं आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर 2100 रुपयाचं जे आहे त्याचंही बोलणं त्यांचं झालेलं आहे त्यांच्यासमोर. तर सरकार आता पुढचा काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तर आता 26 जानेवारीचे जे अपडेट होते आता इथे पहा तुम्ही 24 तारखेला म्हणजे शुक्रवारी ही महिलांच्या खात्यामध्ये जे आहे ते 1500 रुपये जमा झालेले आहेत. तर आणि DBTद्वारे जमा झालेले आहे, त्याच्यामुळे जे आहे ते महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. तर ही अशी अपडेट आहे. हे शुक्रवारचं आहे आणि हे आज सकाळी 26 जानेवारीला 7 वाजल्यापासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि ज्या महिलांना आज आले नसतील त्यांनी काळजी करू नये, उद्यापर्यंतही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगा की पैसे अजून आले की नाही, म्हणजे सरकार जे आहे त्याच्याबद्दल अपडेट नक्की देईल अजून की राहिलेल्या महिलांचं काय आहे ते. तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारचे ध्येय आहे. या योजनेमुळे पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जे आहेत ते देण्यात येत आहेत. तर मात्र आता पात्र महिलांच्या लाभार्थ्यांची संख्या जी आहे ती घट होण्याची शक्यता आहे, कारण योजनेसाठी दखल घेणारी अर्जाची छाननी सुरू होती असं त्यांनी सांगितलेलं होतं. पण आदित्य तटकरे यांनी परत सांगितलं आहे की आता सलग सगळ्यांचीच अर्जाची छाननी होणार नसल्याने फक्त जर तक्रार आली तर सरकार जे आहे त्याच्याबद्दल दखल घेणार आहे आणि त्याच्याबद्दल सरकार अपात्र महिलांना त्यातनं वगळण्यात येणार आहे. पण आता बरेच अशा आहेत की सापडलेल्या आहेत अपात्र महिला, तर त्यांना योजनेतनं काढण्यात आलेलं आहे आणि काही महिलांनी स्वतःहून सरकारला पैसे परत केलेले आहेत, सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे जमा केलेले आहेत. त्याच्यामुळे जे आहे ते आता फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे. तर जानेवारीचा लाभ आता तुम्हाला नक्की भेटेल आणि काही महिलांना तर भेटलाही आहे. शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे, शुक्रवार आणि आज. आता उद्याही काही महिलांच्या उरलेल्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत राहतील. त्यामुळे महिलांनी जे आहे ते काळजी करू नये, तुमचे 1500 रुपये जे आहेत ते लवकरच जमा होणार आहेत तुमच्या अकाउंटमध्ये. तर आता ते कसं चेक करणार, तर तुमचा जो मोबाईल नंबर आहे जो तुम्ही अर्ज करताना जो तुम्ही टाकला होता तो मोबाईल नंबरवर तुम्हाला SMS येईल किंवा तुम्ही तुमचं बँकेचं स्टेटमेंटही तुम्ही बँकेत जाऊन काढू शकता किंवा तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही तुमचा जे अर्ज केला तिथे तुम्ही तुमचं लोकेशन पाहू शकता की तुम्हाला पैसे आलेत की नाही, ते अपडेट झालं आहे की नाही. तर अशी ही माहिती होती. तर तुम्हालाही पैसे आले की नाही हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवीन अपडेट जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्हाला नवीन अपडेट आहेत ते समजून जातील. आणि तुम्ही चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्यांपर्यंत जे आहे सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, त्यांनाही याची माहिती असली पाहिजे. तर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, मी त्याचे उत्तर नक्की देईल. धन्यवाद.